नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. मित्रांनो, आज एक आई वडिलाची माय बापाची कविता आवर्जून तुमच्या पुढे आणायची इच्छा झाली की माझ्या मित्रमंडळीला खरंच ती कविता भावेल, आवडेल, पसंती येईल म्हणून एवढी मनाशी इच्छा धरतो आणि आपल्या समोर आई वडिलाची, माता पित्याची, मायबापाची कविता सादर करतो. कविता थोडक्यात आहे, तुम्हाला आवडल अशी इच्छा आहे. कविता आहे की गेलो असतो मी वाया. जर मायबाप नसते त्यानं घडवलं नसतं ना तर गेलो असतो मी वाया. पण डोईवर होता माईचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. गेलो असतो मी वाया पण डोईवर होता माईचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. त्यांनी खाऊन खस्ता दाखवला रस्ता म्हणून तर आज गाडी आली, माडी आली, टाय आला, कोट आला आणि कोटामध्ये नोट आली. गेलो असतो मी वाया. खरंच मायबाप नसते ना, त्याईनं शिकवलं नसतं, घडवलं नसतं, संस्कार केले नसते तर गेलो असतो मी वाया. पण डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. त्याईनं खाऊन खस्ता दाखवला रस्ता. त्यांच्यामुळंच आज माडी आली, बैल जोडी आली, गाडी आली, टाय आला, कोट आला आणि कोटात नोट आली. गेलो असतो मी वाया. रणरणत्या उन्हात तान्हात हिंडायचा माझा बाप अनवाण्या पायानं कुटुंबाच्या पोटासाठी. रणरणत्या उन्हात तान्हात हिंडायचा तो अनवाणी पायानं कुटुंबाचं भराया पोट. अरे कधी याच्या बांधावर, कधी त्याच्या बांधावर, कधी याच्या मजुरीनं, कधी त्याच्या मजुरीनं पिऊन फक्त पाण्याचा घोट. उन्हातान्हात अनवाणी पायानं कुटुंबासाठी हिंडायचा माझा बाप. कधी याच्या बांधावर, कधी त्याच्या बांधावर, कधी याच्या मजुरीनं, कधी त्याच्या मजुरीनं फक्त पिऊन पाण्याचा घोट. गेलो असतो मी वाया. जर माझा बाप नसता, माझी माय नसती, मला घडवलं नसतं तर गेलो असतो मी वाया. गेलो असतो मी वाया पण डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. त्यानं खाऊन खस्ता दाखवला रस्ता म्हणून तर आज माडी आली, घोडी आली, बैल जोडी आली, गाडी आली, लाडी आली, अंगात कोट आला, टाय आला आणि कोटात नोट आली. गेलो असतो मी वाया. रानावनात होई कोणाचे धान्याचे खळे. रानात चालतात सुग्या, धान्याचे खळे होतात. रानायला तुम्हाला माहिती आहे, रानावनात कुणाचे होई धान्याचे खळे. त्याच्यावर ठेवून डोळे माझी माय हसायची. रानावनात होई कोणाचे धान्याचे खळे, त्याच्यावर ठेवून डोळे माझी माय हसायची. उन्हातान्हात तिथं जायची, मातीत पडलेलं ते मात्र धान्य ती वेचायची, पदरानं पुसायची, तळ हातानं घासायची. पदरानं पुसायची, तळ हातावर घासायची आणि मुठमुठ साचायची. दळणात पुरवठा होईल म्हणून. जे दळण दळायच्या ना बाया, त्या दळणात पुरवठा होईल म्हणून ती मात्र वेचायची, पदरानं पुसायची, तळ हातावर घासायची, मुठमुठ येचायची की दळणात पुरवठा होईल म्हणून. ती घ्यायची, जात्याजवळ जायची, त्या जात्याजवळ जायची आणि दळायला बसायची. फाटक्या संसारासाठी जात ओढून ओढून, पोटात भुकेचा उठत असल बंबाळा आणि घेत असल पेट. तरी पण माझी माय मारायची नीट, तरी पण माझी माय मारायची नीट. अरे जात्याचा मान म्हणायची गाणं.
पूर्वी दळण दळत असताना प्रत्येक बाई ही गाणं म्हणायची, म्हणजे थकवा जायचा, उल्हास यायचा आणि ते दळायला मन लागायचं. म्हणून जात्याचा मान म्हणायची गाणं आणि माहेरचं मोठेपण दावायची थेट. इथं तर 7 गरिबी आहे, 7 दलिंद्री, पण माहेरचं मोठेपण दावायची थेट. खरंच तिनं जर एवढं केलं नसतं, गेलो असतो मी वाया. पण डोईवर होता माईचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. त्यानं खाऊन खस्ता दाखवला रस्ता, म्हणून तर आज भेटली लाडी घोडी माडी बैल जोडी, अंगात टाय कोट आणि कोटात नोट. गेलो असतो वाया, पण डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. गपकन उघडले डोळे की डोळ्यासमोर दिसतात काळे कुट्ट माय आणि काळा कुट्ट बाप. गपकन डोळे उघडले की पटकन दिसतात डोळ्यापुढं काळी कुट्ट माय आणि काळा कुट्ट बाप. अंधारात दडलेले, गरिबीत बुडलेले आणि बेवारस पडलेले. कोण नव्हतं गरिबीत, कोण कुणाचं नसतंय. अरे गपकन उघडले डोळे की पटकन दिसतात पुढं काळा कुट्ट माय काळा कुट्ट बाप. अंधारात दडलेले, गरिबीत बुडलेले आणि बेवारस पडलेले. एक तरी बरं जिद्द होती मनात, एवढा असून एक तरी बरं जिद्द होती मनात. नैतरपणात म्हातारपणात पोराला शिकवीन, दुनिया दाखवीन. एक तरी बरं त्याच्या, एक तरी बरं जिद होती मनात. नैतरपणात म्हातारपणात पोराला शिकवीन, मोठा करीन, पोराला शिकवीन, दुनिया दाखवीन, बनवीन मोठा सेठ. एक तरी बरं जिद होती मनात. नैतरपणात आणि म्हातारपणात पोराला शिकवीन, दुनिया दाखवीन, बनवीन मोठा सेठ. जर ही इच्छा त्याच्या मनात नसती तर वाया गेलो असतो. अरे गेलो असतो मी वाया, खरंच गेलो असतो मी वाया. पण डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. त्यानं खाऊन खस्ता दाखवला रस्ता, म्हणून तर आली ही साडी, म्हणून तर माडी, म्हणून तर गाडी. हे टाय, हे कोट आणि कोटात गेलो असतो मी वाया. अरे त्याच्याच उपकारानं झालो आज मोठा, त्याच्याच उपकारानं झालो आज मोठा. आल्या खिशात खिशा भरून नोटा, त्याच्याच उपकारानं झालो आज मोठा. हे क्षण पाहायला आज बाप नाही, हे क्षण पाहायला आज माय नाही. कसा चारू कुणाला हा गोड घास, कसा चारू कुणाला आज हा गोड सुखाचा घास. आणि हे ऐश्वर्य कुणाला सांगू, आज हे ऐश्वर्य कुणाला सांगू. आता मी कुणाला मागू, हे ऐश्वर्य कुणाला सांगू. आता मी कुणाला मागू. माझी ती माय माझा तो बाप, माझी ती माय माझा तो बाप. कुणाला मागू, कुणाला सांगू, कुणाला मागू. माझी ती माय माझा तो बाप. खरंच ते होते म्हणून सगळं घडलं. नाहीतर गेलो असतो मी वाया, पण डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट, म्हणून तर घडलो. अरे डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. त्यानं खाऊन खस्ता दाखवल्या रस्ता, त्यानं खाऊन खस्ता दाखवला रस्ता. म्हणून तर आज लाडी आली, गोडी आली, गोल गोल साडी आली.
माडी आली, बैलजोडी आली, 4 चाकाची गाडी आली, खेतीबाडी आली, टायाला कोट आला आणि कोटामध्ये नोट आली. गेलो असतो मी वाया, गेलो असतो मी वाया, पण डोईवर होता मायचा पदर आणि बाप्पाचं बोट. गेलो असतो मी वाया, खरंच गेलो असतो मी वाया, पण डोईवर होता मायचा पदर आणि हातात होतं बापाचं बोट. कसा जाईन वाया? डोईवर होता मायचा पदर आणि हातात होता बापाचं बोट, त्यानं खाऊन खस्तान दाखवला रस्ता. कसा जाईन वाया? धन्यवाद मंडळी. कविता कशी वाटली? सहज लिहिली, आपल्याला आवडली असेल अशी आशा करतो. जर आवडली असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा. आवडली असेल तर आवर्जून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.